बाजूने दिसले पाहिजे, हे दिसले पाहिजे आणि हे पण दिसले पाहिजे असं काल्याचा अभंग होईल, त्यानंतर आरती होईल आणि नंतर मान्यवर मंडळी बोलतील. आज गुरु स्वामी महाराज यांची 82 क्रमांकाची पुण्यतिथी, विशाखा नक्षत्र आहे. पुण्यतिथी त्याला म्हणतात. अपवित्र काळ जरी असला तरी साधू महाराजांना तरी परंतु साधू ज्या दिवशी देह ठेवतात ती तिथी पुण्यवान होते, म्हणून तिला पुण्यतिथी म्हणतात. त्या दृष्टिकोनातून आज वैशाख वद्य प्रतिपदा ज्योतिषशास्त्रामध्ये विशाखा नक्षत्र आहे आणि वरची स्थिती आहे, परंतु स्वामी महाराजांची पुण्यतिथीचा दिवस असल्यामुळे आजचा दिवस सुद्धा पुण्यवान आणि धन्यवान आहे. आज काल्याची चिंतन सेवा खूप वेळ झाला आहे, समाज मोठा आहे, दृष्टिकोनातून आवरत असताना शेवटचं एक या बाबतीमध्ये मी माझी भावना प्रकट करतो. आज त्रिवेणी संगम झालेला आहे. संघर्ष, सत्ता आणि सत्य या तीन गोष्टीचं एकत्रीकरण झाले. संघर्षातून सत्ता, सत्तेतून सत्य. जेव्हा सत्य सत्ता एकत्र येते तेव्हा रामराज्य निर्माण व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून या तिघांची एकत्रता कायम राहावी, आपल्या देशाचा सर्वांगीण विकास व्हावा अशी स्वामी महाराजांच्या चरणांनी प्रार्थना करून काल्याच्या निमित्ताचा एक श्लोक आणि माऊलीचं भजन जय विठ्ठल नंतर मनोगत प्रगट करण्याकरता लक्ष्मण महाराज प्रगट करतील. तेव्हा काल्याच्या चिंतनातला श्लोक असा आहे. आलोले वगिली वगर्भ जनम गोपी वर्धनम माया पूतन जीविता प्रहरणम गोवर्धन धारणम